नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. भाग्यवान आहे की मला अशी सासू भेटली. आणि खरंच त्यांना जर तुम्ही पण आज विचारलं की या कोण तुमच्या, तर पहिलं उत्तर हेच देणार की माझी मुलगी आहे. आज पण या कार्यक्रमासाठी जेव्हा मी तयारी करत होती, त्या माझ्या मागे पोह्याची ताट घेऊन मला भरवत होत्या. का तर फक्त माझं पोट भरावं म्हणून. मंडळी, आपण आलो आहोत बदलापूर येथील आत्मीय लक्झरिया या सोसायटीमध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे सहभागी होणार आहेत आपल्या सोहळा सख्यांचा या कार्यक्रमात. आणि सगळ्या अगदी तुम्हाला सांगतो नटून थटून आलेल्या आहेत, अगदी आपल्या पारंपरिक वेशभूषेत. हे कशासाठी? तर स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या हक्काच्या वेळेसाठी आज ते सोहळा सख्यांचा या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. आणि त्या सगळ्यांना खेळायचा आहे. त्यांचा उत्साह तर इतका आहे की अरे बापरे, हा एकदा लवकर काय तो कार्यक्रम सुरू करा असं त्यांचं झालेलं आहे. आणि हा सगळा आनंद स्वतःसाठी आहे मंडळी, कारण त्यांना खेळ खेळायचे आणि त्या खेळातूनच होणाऱ्या हुकमाची राणी जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती, आणि जी हुकमाची राणी होणार आहे तिला मिळणार आहे अर्थातच हा माहेरचा आहेर. तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये हुकमाच्या राणीचा मान कोण पटकावते ते, तेव्हा ती शोधण्यासाठी सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. आणि त्यासाठी 10 ताई हव्यात. कोण आहेत त्या 10 ताई? पटापटा या इथं या. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन. कसं वाटते ताई? चांगलं वाटते. चांगलं वाटते. सॉरी, मुझे थोड़ा थोड़ा मराठी आता. हाँ, ये नद पड़ी आपकी. अभी स्टार्ट कर रही हूँ, थोड़ा थोड़ा सीख रही हूँ. थोड़ा थोड़ा सीख जी. पण जो कुछ वो आप जो बोल रही है यस, वो बहुत ही छान बोल रही है. थैंक यू. व्हेरी गुड. कितना वर्ष हुआ इधर मुंबई में? मुझे 14 इयर्स. तुम्ही कुठल्या पण ताई? आम्ही वेस्ट बेंगॉल. बोंगाचे तुम्ही? जी. अरे बाबा. आणि आता आपण सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे उंच माझी उडी ग हे, उंच माझी उडी ग हे, उंच माझी उडी ग. खेळाचं नाव कळलेलं आहे. ओके, बरं. आता हा खेळ त्या मी सांगतो. हा खेळ असा आहे, सगळ्यात ताई तुम्ही जे आहेत त्या एका रेषेत पिवळ्या रंगाच्या फुग्याच्या इथे उभ्या राहायचे. ओके, मी म्हणेन पांढरा की पांढऱ्या फुग्याच्या इथे उडी मारायचे, गुलाबी म्हटलं तर गुलाबी फुग्यांच्या इथे उडी मारायचे. चला तर मग मी सगळ्या ताईंना विनंती करतो की तुम्ही एका रेषेमध्ये उभं राहायचे. या बरं. पांढरा, सफेद, ये ताई, ताई ताई काय झालं? कन्फ्युज झाली. हरकत नाही, तू बाद झालेली आहे, तू बसू शकतेस. ओके, व्हेरी गुड. एक ताई बाद झालेली आहे. आणि बघूया आता कोण आहेत त्या 3 ताई ज्या बाद होणार आहेत. ओके, रेडी? ओके. पिवळा, गुलाबी, उशिरा उडी मारेल ती ताई बाद. हा, ओके. पिवळा, सफेद, पिवळा. या ताई, काय झालं? कन्फ्युज झाली. उशिरा उडी मारलीस, हरकत ते पण नाही, तू बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. ओके, व्हेरी गुड. पिवळा. ओके, रेडी? सफेद, पिवळा, सफेद, सफेद. ओ नो नो, फ्लाइंग हँड. हाँ, हाथ टेकवे ना, पण लेकिन हाथ ऐसा टेकवे. हरकत नाही ताई, तू बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. ओके, व्हेरी गुड. ओके, पिवळा, सफेद, गुलाबी. ओके, पिवळा, सफेद, पिवळा, सफेद, पिवळा, गुलाबी, गुलाबी, सफेद. काय झालं ताई? हे काय झालं? कन्फ्युजन झालं. कन्फ्युजन झालं. सगळ्यांना जाताना बघत होतीस तू. अगं बाई, त्या सगळ्या गेल्या, 20 राहिले. पण ताई, तू बाद झालेली आहेस. खूप छान खेळत होतीस, तू बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. ओके, आणि अशा पद्धतीने 4 ताई बाद झालेल्या आहेत आणि 6 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं, खूप खूप अभिनंदन. 6 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा. पण ज्या ताई आपल्या बाद झालेल्या आहेत त्यांना सुद्धा
मी असंच पाठवणार नाहीये रिकाम्या हाताने. त्यांना सुद्धा सन मराठी आणि 16 सख्यांच्याकडून बक्षीस दिलं जाणार आहे, भेटवस्तू दिली जाणार आहे. तर मी सुनीताताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचं. या बरं. आणि आता आपण सुरुवात करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक्स्ट्रा धमाल. हा खेळाचं नाव आहे एक्स्ट्रा धमाल. आता हा खेळ असा खेळायचा आहे की तुमच्यासमोर प्लॅस्टिकची बाटली आहे, 5-5 स्ट्रॉ आहेत आणि कमीत कमी वेळेमध्ये, मी 1 2 3 म्हटल्यानंतर कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 स्ट्रॉ बाटलीमध्ये टाकायचे, पण एका वेळी एकच स्ट्रॉ. हा बरं, आता हे कसं स्ट्रॉ कसा बाटलीमध्ये टाकायचा माहिती आहे ना? हा मी दाखवतो, काही टेन्शन नाही आहे. एका वेळी एक स्ट्रॉ उचलायचा आहे, दुसरा हात मागे, हा स्ट्रॉ इथे असा ठेवायचा आहे. आणि असा बाटलीत टाकायचं. इतकं सोपं आहे. रेडी? 1 2 आणि व्यवस्थित लक्ष ठेवायचं. ओके रेडी? 1 2 3. हा टेबलाचा आधार घ्यायचा नाही. हा दोन्ही हात मागे. हा शाबास, दोन्ही हात. टेबलाचा आधार घ्यायचा नाही. हा दोन्ही हात मागे. स्ट्रॉ ठेवल्यानंतर दोन्ही हात मागे. हा ओके, व्हेरी गुड. हा शाबास. हा शाबास. हा व्हेरी गुड. हात वरती करायचे. हा ओके. हा हात वरती करायचं. हात ऊपर करणे काय. एक मिनिट. हा शाबास. हा व्हेरी गुड ताई, मस्त, व्हेरी गुड. काय झालं? तुम्ही नका वाजलं उभे राहू. अजून एक, शेवटची अजून एक. हा लवकर. हा शाबास. हा शाबास. हा व्हेरी गुड. शाबास, व्हेरी गुड, मस्त. दोन्ही हात मागे, हात वरती करायचे झाल्यानंतर. हा 5 स्ट्रॉ झाले तर हात वरती करायचे. हा व्हेरी गुड. हा समोर बघ. हा असं करू कळतच नाहीये नेमकं काय. हा व्हेरी गुड. हा शाबास, व्हेरी गुड, मस्त. होऊन जाऊ दे. हा आता ठेव. हा हे शाबास, हे बात. हा टेबलाला हात लावायचा नाहीये. हात मागे, दोन्ही हात मागे. हा पुन्हा ठेव. हा व्हेरी गुड, मस्त. हा ओके. बरं. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की सुषमाताई आणि तृप्तीताई, तुमच्यामध्ये निर्णय असा आहे की दोघींनीही 5च्या 5 स्ट्रॉ बाटलीमध्ये टाकलेत, पण मी सांगितलं होतं टेबलाचा आधार घ्यायचा नाही आणि तू बऱ्याच वेळा टेबलाचा आधार घेत होतीस, त्याच्यामुळे या खेळातून ताई तू बाद झालेली आहेस. त्याच्यामुळे अर्थातच सुषमाताई तू गेलेली आहेस पुढच्या खेळामध्ये. आणि त्याच्यानंतर मनीषाताई, एकदा हात वरती करायचंय. आणि अर्थातच भावनाताई, खूप अभिनंदन. त्याच्यामुळे भावनाताई, सुषमाताई आणि मनीषाताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि 3 ताई बाद झालेल्या आहेत, पण त्यांना आपण असंच जाऊ देणार नाही आहे. त्यांना 16 सख्यांच्याकडून एक भेटवस्तू देण्यात येणार आहे. मनीषाताई अभिनंदन. रेणुकाताई अभिनंदन. तृप्तीताई. मंडळी, शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर आता आपण सुरू करणार आहोत आपला अत्यंत महत्त्वाचा आणि अर्थातच खूप भावनिक असा हा भाग, ज्याचं नाव आहे, आपल्या आजच्या भागामध्ये सुद्धा दाहीताईंनी पत्र लिहिली आहेत, पण त्यातली 2 निवडक पत्र आज आपण इथे वाचणार आहोत. त्यातलं एक पत्र आहे तृप्तीताईंचं आणि एक पत्र आहे भावनाताईंचं. तर सगळ्यात आधी आपण तृप्तीताईंचं पत्र वाचूया. मी तृप्तीताईंना विचारतो की ताई, तुझं नाव सांग बरं पूर्ण. तृप्ती संजू मकवाना. आणि कोणासाठी पत्र लिहिलं? मी आज माझ्या वडिलांसाठी पत्र लिहिते. बाबांसाठी लिहिलं. पण बाबांनाच का लिहावंसं वाटलं पत्र? कारण की कधीतरी काहीतरी चुका झाल्या. आज ते नाही आहेत, 1 वर्ष झालं त्यांना जाऊन. तर त्यांची माफी मागायची मला.
कधी असं समोर मागता राहिलं, कारण की मी जरा म्हणजे माझा स्वभाव जरा हट्टी आणि म्हणजे हे नाही असं मी पटकन इमोशनल नाही होत. तर मी कधी त्यांना असं सॉरी अशी कधी बोलली नाही तोंडावर, जेव्हा जिवंत होते तेव्हा. माझं हे पत्र हो, तर मी आज वडिलांसाठी पत्र लिहिलंय. बाप नावाचा आभाळ जोपर्यंत डोक्यावर आहे तोपर्यंत सुखाचा पाऊस कमी पडतच नाही आणि दुःखाचं ऊन कधीच आपल्या अंगावर येत नाही. आयुष्यात खूप खस्ता खाऊन मोठ्या गोष्टी मिळवून देतो ना, तो आपला बाप. पप्पा, सर्वात आधी तर मी तुमची माफी मागते. विशेष म्हणजे आजपर्यंत तुम्ही माझे सर्व हट्ट पूर्ण केले, पण मी माझ्या लग्नाच्या बाबतीत तुमची न घेतलेली परवानगी कुठेतरी मला सतत चालते. तुमचा चेहरा आज पण माझ्या डोळ्यासमोर आहे की मी तुम्हाला न विचारता आंतरजातीय विवाह केला. कारण जेव्हा आपली मुलं आपल्याला न विचारता काही निर्णय घेतात तेव्हा आई वडील किती दुखावतात याची जाणीव मला आज माझे 2 मुलं झाल्यावर समजलं. खास करून एका मुलीची आई झाल्यावर. आज ती 3 वर्षाची आहे, उद्या ती मोठी होईल, कुणाच्या तरी घरी लग्न करून जाईल, ह्या कल्पनेने मनात कसंसं होतं. आज तुमचा विचार केला की जाणवतं की तुम्ही का बरोबर आणि मी का चुकीची होते. असं नाही की तुमचा जावई चांगला नाही, उलट तोही तुमच्या इतकाच मला आणि माझ्या जिद्दीपणाला सांभाळून घेतो. पण तरी तुमची जागा तो किंवा इतर कोणीही घेऊ शकत नाही. आज तुम्हाला जाऊन 1 वर्ष झाले. तुमच्या शेवटच्या क्षणी मी तुम्हाला भेटायला आलेली तेव्हा तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला, तेव्हा मी समजलं की तुम्ही मला माफ केलं म्हणून. पण तरी पण माझ्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मला कधी बोलता आला नाही, त्याबद्दल मी परत तुमची माफी मागते. तर मला माफ करावं हीच तुम्हाला नम्र विनंती आहे पप्पा. आज तू इथे पत्राच्या माध्यमातून आज तू तुझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यात. मला खात्री आहे की बाबा जिथे कुठे असतील ते आज नक्कीच खुश असते. आज तुझा संसार बघून, तुझं घर बघून खुश तर असतीलच ते. आणि नक्कीच तुझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील ताई. ठीक आहे, आपण या ताईंशी बोलूया. हो. ताई, तुझं नाव सांग बरं. भावना भरत कापडनेस. भावना ताई, कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या आईसाठी पत्र लिहिले, आईसाठी. जी सासूबाई आहेत माझ्या. अच्छा, सासूबाईंना पत्र लिहिलेस. पण मग सासूबाईंनाच का पत्र लिहावं असं वाटलं? त्यांना कधी मी प्रत्यक्ष आभार नाही मानले, पण आत्ताच्या टायमाला जेवढं सासू सुनांबद्दल आपण ऐकतो त्या मानाने मी खूप भाग्यवान आहे की मला अशी सासू भेटली जिने माझ्या आई वडिलांचं पण शेवट खूप छान केला, असं मी बोलू शकते. अच्छा, सो या सगळ्या भावना तू पत्रात उतरवल्या आहेस सासूबाईंसाठी. पत्र वाचू शकतो? हां. प्रिय आई, माझ्या आयुष्यातील कठीण काळात तुम्ही नेहमी माझ्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. सासू म्हणून नाही तर आईसारखी माया, आधार आणि धीर तुम्ही मला दिलात. कधीच माहेरची कसर तुम्ही जाणून नाही दिली. आजकाल अनेक ठिकाणी सासू सुनांमध्ये भांडण, मतभेद असतात, गैरसमज असतात. मुलीमध्ये आणि सुनेमध्ये भेदभाव असतात. पण तुम्ही नेहमी सर्वांसमोर मला सून नाही तर मुलगी म्हणून मिरवलं. माझ्या नशिबाने मला तुमच्यासारखी सासू मिळाली, जी वडिलांसारखी खंबीरपणे माझ्या मागे नेहमी उभी राहिली. आईसारखी नेहमी मला माया आणि मला धीर दिलाय तुम्ही. माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यात तुम्ही मला साथ दिली. आज तुमच्याचमुळे मी आज जे पण काही आहे, जेही काही मी कमवलंय ते फक्त तुमच्यामुळे. अनेक वेळा जसं बोलतात मुलीच्या वेळेस आई मुलीसाठी त्याग करते, तसं मी बोलेल माझ्या सासूने माझ्यासाठी खूप त्याग केले. आज आपल्यातलं जे नातं आहे आयुष्यभर असंच राहावं. त्या नात्यातलं गोडवा कधी कमी नका होऊ देऊ. तुमच्यासाठी 2 ओळी. आईची माया तुमच्यात मला दिसली, सासू नव्हे तर आईच मला मिळाली. कठीण वाटेवर हात धरून साथ दिलीस, माझ्या स्वप्नांना तुमच्या विश्वासाची उंच भरारी मिळाली. थँक्यू. कसं वाटतंय पत्र लिहू सासूबाईंना? चांगलं वाटते. मन मोकळं झाल्यासारखं वाटतंय. आभार व्यक्त करण्यात आला. जे सोबत राहतो पण कधी आपण आपल्या मनातल्या गोष्टी नाही असं मनमोकळेपणे व्यक्त करू शकत. आणि आमचं असं आहे की
मुलांमुळे मला वेळ जास्त भेटत नाही. मी आज ज्या ठिकाणी ज्या कामावरती आहे, तर मला हार्डली 2 किंवा 3 तास भेटतात. त्याच्यामध्ये मुलांकडे लक्ष देऊ की आईचं हे करू. पण मी बघते त्यांची पण खूप धावपळ होते. त्या खूप करतात माझ्यासाठी. आणि खरंच त्यांना जर तुम्ही पण आज विचारलं की कोणी पण इथे बसलेलं त्यांना विचारलं ना, या कोण तुमच्या? त्या पहिलं उत्तर हेच देणार की माझी मुलगी आहे. कधीच बोलणार नाही की सून आहे करून. मी तरी कोणी विचारलं तर सांगते की सासूबाई आहेत. पण त्या कधीच नाही बोलणार. आज पण या कार्यक्रमासाठी जेव्हा मी तयारी करत होती, तर अजून माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांना पण तयार करायचं होतं. तर मी खाल्लं नव्हतं. तर त्या माझ्या मागे पोह्याची ताट घेऊन मला भरवत होत्या. का तर फक्त माझं पोट भरावं म्हणून. आज हा आभार मी फक्त 16 सख्यांचा या मंचवरती मी खरंच आभारी मानते की मला ही गोष्ट व्यक्त करता आली. आणि नक्कीच जेव्हा सासूबाई सुद्धा हा भाग बघतील तेव्हा आहेत ना बसले. अच्छा समोरच आहेत. या काय मी विनंती करीन की सासूबाई खरंच तुम्ही इथे यायचंय, कारण जर तुम्हाला इथे बोलवलं नाही तर मग ते कुठेतरी ते चुकीचं ठरेल. त्याच्या मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही इथे यायचंय. या बरं. मला आईंना प्रश्न विचारायचा आहे. आई, तुम्ही तिच्यासाठी जे काही केले ते आज ती इतक्या सगळ्या लोकांसमोर ते कबूल करते आणि त्याची जाणीव तिला ती आहे. काय सांगाल तुम्ही तुमच्या सुनेबद्दल? मी एवढंच सांगते की जशी आहे तशीच कायम राहा. इथं सून मानलीच नाही तिला, मी लेकच मानली. जसं लग्न झालं तसं मी तिला बोलले, तेव्हाच बोलले होते मला 2 लेकी, एक तू आहे आणि एक ती. मला जसं एक काय म्हणतात उत्सुकता म्हणून मला विचारायचं आहे की ताईंचा असा कुठला एक स्वभाव किंवा असा कुठला गुण तुला आई असं वाटतं की तिने हा थोडा बदलला पाहिजे? हा, ती फटकन बोलते, पटकन बोलून मोकळे होते. हा गुण आहे तिचा. बरं, म्हणजे भाऊजींना पण म्हणजे तुमच्या मुलाला पण पटकन बोलते का ताई? जसं तुम्ही बोलतात ना हुकुमाची राणी, तसं घरातला हुकुमाची राणी मीच आहे. माझा सुख मस्त. नाही पण खरंच सांगतो खूप गोड जोडी आहे सासू आणि सुनेची. एकदा जोरदार टाळ्या सासू सुनेसाठी. ये बात. म्हणजे अशाच आपल्या या छान क्षणांच्या ना एक छान फ्रेम करता आल्या पाहिजेत आणि त्यासाठी म्हणून एक पत्र नक्कीच तुम्ही तुमच्या त्या व्यक्तींना आवर्जून द्या. तेव्हा जाऊया या गोड क्षणांनंतर आता आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पत्र मनातल्या या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या शेवटच्या खेळाला. आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन की तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेला आहात. शेवटचा खेळ आणि याच खेळातून ठरणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि आता सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक टप्पा नाबाद. हा खेळ असा आहे. ताई दे बरं, मी दाखवतो. तुमच्या समोर ट्रे आहे, तुम्ही इथे उभे आहात आणि इथून हा चेंडू असा टाकायचा आहे. तर तुम्ही तिन्ही ताई या इथे. सुषमाताई या बरं. ओके. हा, 1 मिनिट. मी 1 2 3 म्हटल्यानंतर हा रेडी. हा 1 2 3. ओके. हा आणि आता भावनाताई या बरं. ओ हो, शाबाश, व्हेरी गुड. मस्त मस्त. व्हेरी गुड. शाबाश, व्हेरी गुड. मनीषाताई रेडी. नाही या. व्हेरी गुड. एक अडकलेलं आहे. हा गेला. आणि भावनाताई हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही, कारण इथेच मध्येच व्यवस्थित तो अडकला पाहिजे. त्याच्यामुळे हा ओके रेडी. हा मनीषाताई हा मस्तच. व्हेरी गुड. शाबाश. ओके. व्हेरी गुड. शाबाश. होऊन जाऊ दे. अरे क्या बात आहे. 3 आणि 3. क्या बात आहे. हे स्पिन करून टाकतायत. हा व्हेरी गुड. जवळ. हा मस्तच. एकच अडकवलाय चेंडू आतापर्यंत. ओके सुषमाताई
व्यवस्थित. क्या बात आहे, व्हेरी गुड. 4 आणि 3, 4 आणि 2, 6. मस्तच. शाबाश. ओ हो. हा, आज जाईल एखादा तरी अजून. हा, होऊन जाऊ दे. हा नाही, हा नाही नाही नाही. ओके, ये सुषमाताई. शाबाश. ओके. आणि आता शेवटचा चेंडू. हा, ओके. आणि आता मनीषाताई, होऊन जाऊ दे. शाबाश, व्हेरी गुड. आणि चेंडू संपलेले आहेत आणि निर्णय असा आहे की 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5 6 7. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आता निर्णय असा आहे की 7 चेंडू अडकवून भावनाताई विजेती झालेली आहे. म्हणजे ती झालेली आहे हुकमाची राणी. आणि उपविजेती ठरलेली आहे सुषमाताई, जिने 5 चेंडू अडकवलेले आहेत. आणि मनीषाताई यांनी 1च चेंडू अडकवलेला आहे. त्याच्यामुळे ती 3ऱ्या क्रमांकाची विजेती झालेली आहे. पण ताई, तुला मिळते 16 सेकंदाकडून भेटवस्तू. अभिनंदन सुषमाताई, अभिनंदन. आणि अर्थातच उपविजेती ठरलेली आहे सुषमाताई, जिला मिळते इंडक्शन. सुषमाताई, अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे भावनाताई. खूप खूप अभिनंदन. आणि हुकुमाच्या राणीला मिळतोय सन मराठीकडून माहेरचा आहेर म्हणजेच मायक्रोवेव्ह. अभिनंदन. किती महत्वाचं वाटतं माहेरचं आहे. असं बोलायला गेलं तर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण की माझे माहेरचे कोणीच नाही राहिले. आई वडील दोघंही एकत्रच वाढलेत. तर आहेर म्हणून माझ्यासाठी खूप महत्त्वाचं, एकदम आपुलकी या शब्दामध्ये राहते. करेक्ट आहे, क्या बात आहे. आणि म्हणूनच आम्ही हा माहेरचा आहेर आमच्या ताईंना देत असतो. ताई, खूप खूप अभिनंदन. हा, बरं ताई, तो आता हुकमाची राणी झालीस, असं काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं? मला हुकूम म्हणजे फक्त एवढं मी सांगू शकते की आज आपल्या म्हणजे बोलतात ना, लग्न झाल्यानंतर आपण संसारामध्ये आपले माहेरचे लोक जपतो, सासरचे लोक जपतो, आपण पोरांमध्ये, नवऱ्यामध्ये, सगळ्यांमध्ये आपलं आयुष्य घालवतो. पण हां, आपण या सगळ्या बिझी शेड्यूलमधून ना स्वतःसाठी पण एक वेळ काढायला पाहिजे, स्वतःची पण एक आयडेंटिटी बनवायला पाहिजे. हेच माझं महत्त्वाचं आहे. वा, क्या बात आहे. नक्कीच. आणि हा हुकूम सगळे पाळणार आहेत. ओके ताई, पुन्हा एकदा अभिनंदन. पण एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. हा, भावनाताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. हुकमाची राणी झालेली आहेस तू. मंडळी, हीच ती वेळ, हाच तो क्षण. वेळ आली आहे तुमची रजा घेण्याची. तेव्हा पुन्हा एकदा रंगेल खेळ, सख्यांचा पुन्हा जमेल मेळ, आनंद आणि गप्पांचा होईल समेळ. आणि लक्षात ठेवा, ही 6:30ची वेळ तुमच्या सन मराठीवर. तेव्हा भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर माशुरींच्या हक्काचा सोहळा, सख्यांचा.